नमस्ते. GS24/7 न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. सद्गुरू नराशाम महाराजांच्या 47व्या अभिष्टचिंतन सोहळ्याची येवती येथे भक्तिमय तयारी. सन 2027 मध्ये श्री पशुपतीनाथ यात्रेची ही घोषणा. मुखेड तालुक्यातील येवती येथील श्री परमपूज्य सद्गुरू नराशाम महाराज मठ संस्थानाचे मठाधिपती परमपूज्य सद्गुरू नराशाम महाराज यांचा 47वा अभिष्टचिंतन सोहळा मंगळवार दिनांक 16 जून 2026 रोजी सकाळी 11:35 वाजता मठ संस्थान परिसरात भक्तिभावपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला आहे. सद्गुरू नराशाम महाराज यांनी अध्यात्म, समाज प्रबोधन, मानवसेवा आणि भक्ती परंपरेचा अखंड दीप प्रज्वलित ठेवत असंख्य भाविकांच्या जीवनाला दिशा दिली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मठसंस्थान धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असून परिसरातील भाविकांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष श्रद्धा व आदरभाव आहे. अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, सद्गुरूचे आशीर्वाद, सत्संग तसे भाविकांच्या शुभेच्छाचा वर्षाव होणार असून या मंगल सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी परिसरातील तसेच राज्यभरातील भाविभक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. यावेळी मठसंस्थानाच्या वतीने सन 2027 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पवित्र श्री पशुपतीनाथ यात्रेची घोषणा करण्यात आली आहे. या यात्रेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या भाविभक्तांनी आपली नावे सद्गुरू सेवा समितीकडे नोंदवावी असे आवाहन करण्यात आले आहे. यात्रेची निश्चित तारीख व इतर तपशील लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती समितीने दिली. समस्त सद्गुरू भक्तगण व सद्गुरू सेवा समितीच्या वतीने सर्व भाविकांना अभिष्टचिंतन सोहळ्यात उपस्थित राहून सद्गुरूचे आशीर्वाद घेण्याचे विनम्र आवाहन करण्यात आले आहे. पत्रकार मारुती पाटील बडजे यांनी अभिष्टचिंतन सोहळ्याची माहिती दिलेली आहे. GS24/7 न्यूज मारुती पाटील बडजे उंद्रीकर यांचा खास रिपोर्ट.